बापरे एवढी जाड भूक कधी वाचणार 1 घंट्यामध्ये तर एकच टिश्यू हात पुसायसाठी असते बाळा, थंड पाण्याची बाटली पुसायसाठी नाही. तर चहा बनवायचे मित्रांनो तुम्हाला सांगायची गरजच नाही, चहा ऐकूनाला माहिती आहे कसा बनतो. हाय सगळ्यांना नमस्कार. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया. रोजच्याप्रमाणे देवपूजा संपलेली आहे आणि आता काय करायचं आहे हा विचारात पडला आहे. काय करू, काय पाहिजे नाश्त्याला? तर संध्याकाळचा ब्रेकफास्ट आहे मित्रांनो, लंच आणखी बाकी आहे. पहिले ब्रेकफास्ट होईल, डिनर. अच्छा सॉरी, नंतर डिनर होईल. मित्रांनो डिले काय झाले ब्लॉग, आमचं वायफाय पडलं होतं कुठं तरी खरं मध्ये. अरे याच्यामध्ये हसायची काय गोष्ट अरे आहे? नाही ना बाबा, मी कुठं हसतो. काय झालं होतं, वायफाय पडला होता म्हणून अच्छा, ना हा. थोडं वायफाय खराब झालं होतं मित्रांनो, नेटच नाही चालत होतं. हा, म्हणून जरा कसं आमचे ब्लॉग जरा डिले झाले. 2-3 दिवस डिले झाले. हा, त्या कारणामुळे तुम्हाला दिसले असेल. याच्यानंतर आता डायरेक्ट 2 दिवसानंतर ब्लॉग येतो आमचा. तर बघू शकता मस्त मी चहा मांडायचा आहे, त्याची प्रिपेअर केलेली आहे आणि डाळ यांनी ऑलरेडीच गरम करून ठेवलेली आहे. मस्तपैकी अशी पालक डाळ बनवली होती पण यांना नाही आवडली. भेंडीची भाजी संपलेली आहे आणि बघा भात उरलेला आहे. तर असू द्या, भात खूपच उरलेला आहे मित्रांनो. नंतर बघू आपल्याला काय करता येईल. आता पहिले आपण चहा बनवू. चहा बनवायचा आहे. तर चहा बनवायचे मित्रांनो तुम्हाला सांगायची गरजच नाही, चहा ऐकूनाला माहिती आहे कसा बनतो. तर मित्रांनो आपल्याला इकडे दिलेला आहे, बघू शकता असा एकदम, बघू शकता मलाई कशी आलेली आहे. छान प्रकारे चाय दिला आज मॅडमने आपल्याला. आणि आरो आज ओट संपल्यात म्हणून जरा खतम हो गया गाइस. मदत मला करायला जमणार नाही. एक दिवशी केलं काय नंतर करणार ना. ते असा झाला मित्रांनो प्रॉब्लेम. जर्नी का एक हप्ता कंटिन्यूस केला. हा, एक हप्ता. बंद करायचं असं कोणाचं रिझन नसतं. अरे तसं नसते, त्याचं म्हणणं काय माहिती आहे का, उद्या जर आतू आली तर मग घरामध्ये एवढे पाहुणे, मग मी कसं एक्सरसाइज करणार, म्हणून मी 1 आठवडा करणार नाही. 1 आठवड्यानंतर परत जर्नीला स्टार्ट करणार. तर इकडे बघू शकता मित्रांनो गरमीमध्ये मॅडमची तयारी सुरू आहे. 2 दिवस झाले की अशी तयारी असते आमची बाहेर जाण्याची. लगभग त्यांचं पूर्ण आवरून झालेलं आहे. आणि गरम तर विचारू नका, असं वाटत होतं सकाळी पाऊस पडेल पण पाऊस काय पडला नाही मित्रांनो. तर आपण झालो तिकडे रेडी. मॅडमला थोडा उशीर होईल रेडी होण्यासाठी, तोपर्यंत आपण जाऊन आपली 2 व्हीलर स्टार्ट करून घेऊया, कारण की ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उभीच असते. तिला सुरू करून घेऊया, तोपर्यंत मॅडम पण खाली येतील. तर आपण अगोदर पुढे जाऊया, यांना तयार होऊ देऊया, कारण की यांना खूप उशीर लागतो गरमीमध्ये. ते फाउंडेशन लावलं की आणखी घाम सुटतो, है ना. फाउंडेशन कामाचं नाहीये माझं, चांगलं आहे. आणि जे आरव हे घरीच राहणार आहेत. या दोघांसाठी काहीतरी आपण आणूया बाहेरून, यांच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी चविष्ट आणूया. अंडी आणूया, घरामध्ये राईस. Yes, yes. भात पण खाऊ शकतो. हा, बर्गर पण करू शकतो. सगळं मिळून खायचं. बर्गर खायचं, थोडं भात घेऊन खाऊ ना. हा. ही बघा, ही हुशार सांगणारी, म्हणजे हिला तुला कंटाळा आला का ही ना हे ऐका, 2 बर्गर 1 शोरमा बाय 1. अंडे आणतो चांगले तुम्हाला. ट्रिपल राईस बनवून देणार मम्मी.
एक शोरमा दो मिलता है और दो बर्गर खाऊन खाऊन बघा कसा ढेला झाला तो. पूरा ढेला. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो बर्गर किंग आणि मॅडमने इकडे बर्गर किंगमध्ये ऑर्डर दिलेली आहे 8 बर्गर. बघा 8 म्हणजे 1/2 आहे ना, 1/2 ना. हां, गेट 1 बाय 1 गेट 1 म्हणजे हां म्हणजे बघा टोटल 8 बर्गर. तर त्यांना बुक्स पण घ्यायचे होते आणि जरा मेन तर आपलं बुक्सचंच काम होतं. बुक्स घ्यायचं होतं आम्हाला. ते कशासाठी ते तुम्हाला घरी गेल्यानंतर कळेल. तर आता वेट करतो आम्ही. ऑर्डर कंप्लीट झाली तर मॅडम. तर मित्रांनो फायनली ऑर्डर मिळालेली आहे. तर आता ऑर्डर घेऊन निघूया सरळ घराकडे, कारण की जे आरव वाट बघत आहेत. तर चला निघूया. बापरे एवढी जाड भूक कधी वाचणार. 1 घंट्यामध्ये तर एकच पान होणार मित्रांनो. एक नाही 10 होणार. कोण म्हणलं एक? 10 पण नाही होणार. मी माझ्या हिशोबाने बोलतोय ना. तुझ्या हिशोबाने हा अर्ध पान पण नाही होणार तुझ्या हिशोबाने. हा हेच आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो घरी आणि मॅडम इकडे बघू शकता फ्रेश झाल्यावर. इकडे बघू शकता फ्रेश झाल्यावर आणि ज्या आरवला आम्ही घरी ठेवून गेलतो. आणि आम्हाला मेन काय माहिती आहे का मित्रांनो, मेन आता हे बुक्स घ्यायचे होते. आणि बघू शकतो किती जाड बुक आहे. कधी अभ्यास हो या बुकचा. बाप रे बघू शकता. मला तर वाटतं हे 1 किलो वजन असेल. बघू शकता मित्रांनो किती जाड बुक आहे एकदम. आणि हे घेतलेले आपण आमच्या मॅडमसाठी, कारण की मॅडम याचा पूर्ण अभ्यास करणार आहेत. कारण की थोड्याच दिवसात त्यांच्या परीक्षा चालू होणार आहेत आणि हे सर्व अभ्यास हे तेच सांगतील तुम्हाला कशाबद्दलची बुक्स आहे आणि ते अभ्यास काय करणार आहेत. बापरे 1 किलोची बुक आहे ती बघा. तर ही आहे संयुक्त गट ब व गट क. म्हणजे हे सगळे आपल्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात त्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी ही बुक आहे. आणि मी पण एक गव्हर्नमेंटचा फॉर्म भरलेला आहे, त्यासाठी मी हे प्रिपरेशन करण्यासाठी मी ही बुक घेतली. अच्छा, तर मित्रांनो आधी याच्या अगोदर आमच्या मॅडमनी भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत. IASची पण एक्झाम दिली. IAS ना, IASची एक्झाम, तलाट्याची एक्झाम, सिव्हिल सर्व्हिसेसच्या अनेक एक्झाम दिल्यात. पण काय माहिती आहे का, यावेळेस जरा जास्त फोकस मॅडमनी मनावरती घेतलेला आहे. कारण की प्रत्येक वेळेस कसं जरा अभ्यास जरा कमी असतो मॅडमचा. यावेळेस अक्षरशः बुकच मागवले होते, मागं लागल्यात. यावेळेस त्यांना कसंही करून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना जाण्याची इच्छा आहे. तर बघू, आय होप अभ्यास होईलच आणि ते करतात काळजीपूर्वक अभ्यास. आणि बघूया. पण खरंच याचं वजन भरपूर आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आपल्या घरामध्ये आज आहे डाळ आणि क्या है ये, डाळ आणि बर्गर. भात पण आहे म्हणा. मित्रांनो मी माझ्या हिस्साचा खाल्लेला आहे म्हणून हे लोकांना खावं लागणार. तुम्हाला पण खतम झाला तर तुम्ही ना काय खतम झालं, काय राहणार डाळ भात इन दोघांनी खाल्ला. हां, कारण की 6 वाजता आरवने डाळ भात खाल्लेला आहे म्हणून त्याला डाळ भाताच्या जागेवरती आज. तर यांच्यासाठी मागवलं होतं मित्रांनो. तुम्हाला तर अगोदरच तुम्ही नाही त्यांना आपण बर्गर किंगमध्ये बसलो तेव्हाच बघितलं. बर्गर किंगमध्ये आपण बर्गर आणण्यासाठी गेलो होतो मित्रांनो. आज आमच्या घरामध्ये जेवणाला सुट्टी दिलेली आहे मॅडमनी आणि आज आम्हालासुद्धा हेच आहे, कारण की आज जरा कमीच खायचा प्लॅन आहे का नाही. तर तुम्ही या, खाऊया छानपैकी मस्तपैकी. एवढ्यात पोट भरेल ही आशा बाळगतो मी, कारण की भरेलच. 2 म्हणजे लय होतात, प्रत्येकाला 2-2 घेऊन आलेत. आणि छान ऑफर असते हे आमच्या मॅडमला माहिती असतात ऑफर, म्हणून आम्ही जाण्याचं काम करतो. तो टिश्यू हात पुसायसाठी असते बाळा, थंड पाण्याची बाटली पुसायसाठी नाही. ये तो अलग ही चोचले.
अरे ते परत परत ती पाजरणार बाटली. तभी तरह अपने फ्रीजर में रख दूंगा. बस झालं नाही एकच. एक भाव झाले. का एक तर झालं. मला याच्यामध्ये पोट लावणार आहे. 3 भावला दे तू एक खायच्या दिवस. हा? त्याला त्याच कमी पडते. तर मित्रांनो ऑलमोस्ट टायमिंग खतम होत आलेला आहे. फक्त 7 मिनटं राहिलेले आहेत. आणि आम्ही कसं जेवता जेवता मशीन लावली होती, कारण की उद्या बुधवार आहे, संध्याकाळच्या वेळी पाणी येणार नाही, म्हणून कसं आजच कपडे धुवून घेतलेले आहेत, म्हणजे उद्याचं टेन्शन नको. तर मित्रांनो आपल्याला चालू करायचं आहे AC. पण त्या अगोदर तुम्हाला दाखवतो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल रात्रभराचं ACचं पाणी किती जमा होतं हे तुम्हाला मी दाखवतो. का? कारण की खालती जे राहतात ना त्यांना त्रास होत होता, म्हणून काय केलं माहिती का, आपण मोठी कॅन लावली. जाम झालेली आहे मित्रांनो. हां बघू शकता, ही आहे 15 लिटरची कॅन. आपण बघूया याच्यामध्ये पाणी, याला उघडूया आणि याला हळू उतरून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो किती पाणी जमा झालं याच्यामध्ये. बघा 15 लिटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे अर्ध पाणी जमा झालेलं आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी पलटी करून दाखवतो. फिल्टर पाणी आहे मित्रांनो. हे बरं आहे, कधी पाणी गेलं ना, पाण्याचा प्रॉब्लेम आला ना, तर ACचा एक आपण एक यूज करू शकतो पाणी. हा तेल आहे, हा तेल होतं मित्रांनो. एक तेलची कॅन आहे, आपण हीच लावली आणि चांगल्यापैकी पाणी आता खालती पडत नाही. सर्व पाणी याच्यात अर्धा डब्बा भरला होता. तर बघू शकता मित्रांनो इकडे मॅडमचा अभ्यास सुरू झालेला आहे. राज्यघटना, पार्लमेंट ऑफ इंडिया. आता आमची घटना घडणार आहे मित्रांनो, कारण की इकडे आपण बिस्तरा लावलेला आहे, सगळं आतरून एकदम टाकलेलं आहे चांगल्यापैकी. आणि मॅडमची काय राज्यघटना सुरूच राहील रात्रभर. आणि तिकडे AC चालू केलेला आहे. याच्या मागे परत ती कॅन आपण बांधून ठेवलेली आहे, कारण की टेम्परेचर एवढं आहे की असं थेंब 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 अर्धा डबा भरलेला आहे. म्हणजे विचार करू शकता खालती राहणाऱ्याला किती त्रास होत असेल. कारण की आम्ही सकाळी 8, 9, कधी 9:30 अशा या टायमापर्यंत AC चालू असतो. आणि म्हणजे असं थेंब पत्र्यावरती टाप 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 त्रासच होत असेल. म्हणून 2-3 वेळा बोललेत की वरती काहीतरी लावा. पण बेस्ट जुगाड आहे मित्रांनो. 2-3 दिवस झाले जुगाड करून ठेवला आहे, आता काय अडचण नाही. तर मॅडमचा इकडे अभ्यास होतच राहील. तर आपण या ब्लॉगला इथेच संपूया. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.